नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेटसुद्धा अनाऊन्स केलेली आहे. आणि मित्रांनो, एक्स डेट ही एक अशी डेट असते ज्याला पण कोणत्याही कंपनीचा डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरचा बेनिफिट घ्यायचा असेल तर त्या व्यक्तीला त्या कंपनीचे शेअर एक्स डेटच्या आधी आधी खरेदी करावे लागतात. तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 74.99%, एफ आय एसची होल्डिंग आहे 5.59%, डी आय एसची होल्डिंग आहे 10.45% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.97%. आणि मित्रांनो, या कंपनीने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 3 रुपये 80 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 5 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया हुंडई मोटर इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 82.50%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.08%, डी आय एसची होल्डिंग आहे 7.75% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 2.66%. आणि मित्रांनो, हुंडई मोटर इंडिया लिमिटेडने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 21 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 5 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.13%, एफ आय एसची होल्डिंग आहे 8.16%, डी आय एसची होल्डिंग आहे 22.66% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.93%. आणि मित्रांनो, कोल इंडिया लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 5.5 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 30.08%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.64%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.11% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.16%. आणि मित्रांनो, ग्रेट ईस्टर्न शिपिंग कंपनी लिमिटेड या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 7 रुपये 20 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया डॉक्टर लाल पथ लॅब्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.79%, एफ आय एसची होल्डिंग आहे 21.69%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.62% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 6.22%. आणि मित्रांनो, या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 6 रुपयांचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 6 ऑगस्ट 2025. चला तर बोलूया कॅम्सबद्दल म्हणजे कम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 52%, डी आय एसची होल्डिंग आहे 17.31% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.70%. आणि मित्रांनो, या कंपनीने इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे
₹11 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया सीएट लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.21%, एफ आय एसची होल्डिंग आहे 17.39%, डी आय एसची होल्डिंग आहे 20.07% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.33%. आणि मित्रांनो, या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹30 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया MCX बद्दल. तर मित्रांनो, MCX म्हणजे मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹30 आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 ऑगस्ट 2025. आणि मित्रांनो, MCXने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. परंतु मित्रांनो, या कंपनीने स्टॉक स्प्लिटला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट आतापर्यंत फिक्स केलेली नाही. चला आता बोलूया नेस्ले इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.76%, एफ आय एसची होल्डिंग आहे 10.28%, डी आय एसची होल्डिंग आहे 11.18% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 15.76%. आणि मित्रांनो, नेस्ले इंडिया लिमिटेडने बोनस शेअर अनाऊन्स केला आहे 1:1च्या रेशोमध्ये, म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 ऑगस्ट 2025. चला आता बोलूया डिफेन्स कंपनी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून 2025 नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 53.74%, एफ आय एसची होल्डिंग आहे 6.85%, डी आय एसची होल्डिंग आहे 1.94% आणि कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 37.46%. आणि मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड या कंपनीने फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹0.50 म्हणजे 50 पैसेचा. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट फिक्स केली आहे 8 ऑगस्ट 2025. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा जबरदस्त 10 कंपन्या बघितल्या ज्यांनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या कंपनींनी डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरला देण्यासाठी रेकॉर्ड डेट आणि एक्स डेटसुद्धा फिक्स केलेली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.